सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विमुख होईल गुरुभक्ती आदरण करील अतिथी संतोष नेदिल ज्ञाती आपुलिये। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील तिसऱ्या अध्यायातील 106 क्रमांकाच्या ओवीपासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्वधर्माच्या संबंधानं वर्णन करत असताना किंवा सांगत असताना की कोणकोणते स्वधर्म त्यांनी आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे, तसेच जे देवतेच्या आशीर्वादाने जे मिळालं आहे ते देवतेला कशा पद्धतीने समर्पित केलं पाहिजे, तसेच अग्नीमध्ये हवन केलं पाहिजे, देवतेचं पूजन केलं पाहिजे, ब्राह्मणाला भोजन दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना पुन्हा भगवंत अर्जुनाला म्हणजे माऊली आपल्याला सांगतात की विमुख होईल गुरुभक्ती आदरण करील अतिथी संतोष नेदिल ज्ञाती आपुलिये। की ज्याप्रमाणे जो गुरुभक्ती करणार नाही, अंतकरणापासून अतिथीचा आदर करणार नाही, मानव जातीला संतोष देणार नाही, अरे जो व्यक्ती गुरुभक्ती करणार नाही म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये गुरुच्या प्रती आदर नाही, ज्यांच्या जीवनामध्ये गुरुच्या प्रती श्रद्धा नाही, ज्यांच्या जीवनामध्ये गुरुच्या प्रती भक्ती नाही, असा जो गुरुभक्तिरहित पुरुष आहे। अरे काही लोकांच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही गुरुची आवश्यकता भासत नाही, आध्यात्मिक गुरुची आवश्यकता भासत नाही आणि लौकिक गुरुची आवश्यकता भासत नाही। लौकिक गुरुचाही ते आदर आपल्या जीवनामध्ये करत नाही आणि आध्यात्मिक गुरुचा सुद्धा आदर आपल्या जीवनामध्ये करत नाही। काही विद्यार्थी असतात त्यांना लौकिक गुरु म्हणजे त्यांचे शिक्षक असतात, तर त्या शिक्षकांच्या विषयी आदर त्यांच्या मनामध्ये असला पाहिजे, शिक्षकांच्या विषयी प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे, परंतु ते प्रेम सुद्धा त्याच्या जीवनामध्ये दिसत नाही। दुसरी गोष्ट आदर न करील अतिथी। आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव, की भारतामध्ये कोणीही अतिथी आला किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण तो अतिथीला देवा समान मानतो आणि अशा अतिथीला आपण घरी आल्यानंतर त्याला 2 घास जेवण पाणी, त्यानंतर त्याला यथायोग्य ज्या पद्धतीने सेवा करता येईल त्या पद्धतीने आपण त्या अतिथीची सेवा करत असतो। परंतु काही लोक असे असतात की ते अतिथीची सेवा करत नाही। वास्तविक पाहिलं तर गृहस्थाच्या जीवनामध्ये गृहस्थ धर्म पालन करत असताना त्या गृहस्थाने अतिथीची सेवा केली पाहिजे, ब्राह्मणाला भोजन दिलं पाहिजे, संतांना भोजन दिलं पाहिजे, ही नियमावली सांगितली आहे, गुरुभक्ती केली पाहिजे। परंतु काही लोक अतिथीचा सन्मान करत नाही, आदर करत नाही, अनादर करतात। तर असे जे काही गुरुभक्तिहीन लोक आहेत, काय
जे गुरुभक्तिहीन आहे, जे अतिथीचा आदर करत नाही, अशा व्यक्तीला कधीही त्यांच्या जीवनामध्ये संतोष प्राप्त होऊ शकत नाही किंवा मानव जातीला संतोष देणार नाही. हो, जे काही असे व्यक्ती आहे, असे व्यक्ती केवळ स्वतःचा स्वार्थ पाहत असतात. काय करत असतात? स्वतःचा स्वार्थ पाहत असतात. त्यांना इतरांचं काही घेणं देणं नसतं. परंतु असं म्हणतात की गृहस्थ आश्रमामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही अतिथीची सेवा केली पाहिजे. मागे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या पद्धतीने एक राजा होता आणि राजा जो आहे तो राजा विचारायचा प्रत्येक संन्याशाला की सांग, गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे की संन्यास आश्रम श्रेष्ठ आहे. आणि जर त्या संन्याशाने जर संन्यास आश्रम श्रेष्ठ आहे असं म्हटलं तर संन्यास आश्रम कशा पद्धतीने श्रेष्ठ आहे त्याला पटवून द्यावं लागायचं. आता सगळेच काही बोलण्यात पटाईत नसतात. जर त्या व्यक्तीने संन्यास आश्रम कशा पद्धतीचा श्रेष्ठ आहे असं जर पटवून दिलं नाही आणि राजाचं समाधान झालं नाही तर राजा त्या संन्यासाला गृहस्थ करायचे. म्हणजे गृहस्थ प्रेमी राजा होता. आणि मग असाच एक चतुर संन्यासी त्या राजामध्ये गेला आणि त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्या चतुर संन्याशाच्या कानावर अगोदरच ही गोष्ट माहीतच होती. त्याला माहीत होतं की अशा पद्धतीने जो राजा असेल तो आपल्याला असा प्रश्न करणारच आहे. मग संन्यासी त्या ठिकाणी गेल्यानंतर संन्याशाला त्या राजाच्या समोर हजर करण्यात आलं आणि राजाने तोच प्रश्न जो सर्व संन्याशाला आतापर्यंत त्यांनी विचारला होता तोच प्रश्न या संन्याशाला विचारला की गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे की संन्यास आश्रम श्रेष्ठ आहे. त्यावेळेस त्या संन्याशाने त्याला राजाला उत्तर दिलं की राजा, गृहस्थ आश्रम ही तितका श्रेष्ठ आहे आणि संन्यास आश्रम ही तितका श्रेष्ठ आहे. राजा म्हणाला, नाही, मला पटवून दे कसं पद्धतीने श्रेष्ठ आहे. म्हणजे राजेसाहेब, कोणतीही गोष्ट वाणीने सांगून त्या गोष्टीची सिद्धता होत नसते. त्यासाठी अनुभूती आवश्यक आहे, अनुभव आवश्यक आहे. काही गोष्टी आपण वाणीने सांगतो, वाणीने बोलतो, पण वाणीने बोलणे ही गोष्ट वेगळी आहे आणि अनुभव घेणं ही गोष्ट वेगळी आहे, अनुभूती घेणं गोष्ट वेगळी आहे. म्हणजे राजा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती मी देतो, माझ्यासोबत चला. राजा सुद्धा जिज्ञासू होता, त्याला सुद्धा ती गोष्ट जाणून घेण्याची इच्छा होती. राजा म्हणा, ठीक आहे, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. आणि त्या पद्धतीने जो राजा आहे तो राजा काय तर राजा त्या संन्याशासोबत निघाला. समोर जात असताना एका ठिकाणी असं लक्षात आलं की एक स्वयंवर चालू होता आणि स्वयंवर चालू होतं. त्या स्वयंवरामध्ये एक राजकन्या आपल्या आवडीचा किंवा आपण ज्याला आपले योग्य समजतो अशा पद्धतीचा एखादा पुरुष त्या स्वयंवरामध्ये भेटतो का हे पाहत होती. पण तेवढ्यामध्ये तो संन्यासी, दुसरा संन्यासी, म्हणजे या राजासोबत जो संन्यासी होता तो नाही, दुसरा संन्यासी त्या ठिकाणी आला आणि त्यांनाही सुद्धा तो जो काही सोहळा आहे तो सोहळा पाहून तोही त्या ठिकाणी उभा राहिला. आणि उभा राहिल्यानंतर त्याचं लक्ष नाही की या ठिकाणी राजे लोक आहे, तर राजा लोकीच्या लाईनीत आपण उभं राहिलो आहे. आणि मग त्यावेळेस सगळे जे काही राजे एका साईडला उभे आणि जी राजकन्या आहे ती हार घेऊन सगळ्या राजाच्या जवळून, कारण पूर्वीच्या काळी पद्धत अशी असायची, स्वयंवर व्हायचं आणि राजकन्येने ज्या राजाला वरलं तिच्यासोबत ते लग्न करायचे. आणि त्या पद्धतीने सगळ्या राजाला रिजेक्ट केल्यानंतर संन्यासी, तेजपुंज संन्यासी, त्या संन्याशाच्या गळ्यामध्ये त्या स्त्रीने माळ टाकली, त्या राजकन्येने माळ टाकली. आणि जशी त्या राजकन्येने त्या संन्याशाच्या गळ्यामध्ये माळ टाकली तसं त्या संन्याशाच्या लक्षात आलं काहीतरी विपरीत घडलं आहे. आणि म्हणून संन्याशी पळू लागला की आता या ठिकाणी राहण्यात आपला काही अर्थ नाही. त्यावेळेस जिने मनाने त्या संन्याशाला वरलं होतं, जिच्यासोबत
ज्या संन्याशाच्या गळ्यात माळ टाकली होती ती राजकन्या सुद्धा त्याच्या मागे धावू लागली. राजाला असं वाटलं कदाचित या संन्याशाकडे फकीर आहे, काही नसेल तर राजा सुद्धा ओरडून सांगू लागला की बाबा मी माझं जे काही अर्ध राज्य आहे अर्ध राज्य तुला देतो, परंतु तू माझे कन्येसोबत काय कर, विवाह कर. परंतु संन्याशी मात्र थांबायला तयार नाही. अर्ध राज्य देऊन सुद्धा सुंदर राजकन्या मिळून सुद्धा तो संन्याशी थांबायला तयार नाही, जंगलामध्ये निघून गेला. आणि हा राजा आणि हा संन्याशी दोघंही त्या ठिकाणी ते दृश्य पाहत होते. त्यावेळेस तो जो काही संन्याशी आहे तो संन्याशी जंगलामध्ये गेला. हा संन्याशी आणि हा राजा सुद्धा त्या संन्याशाच मागे गेला, ती राजकन्या सुद्धा त्या संन्याशाच्या मागे गेली. तर शेवटी जो संन्याशी ज्याच्या गळ्यामध्ये वरमाळा टाकली होती तो तर कुठे गेला माहीत नाही, परंतु हा राजा, ही संन्याशी आणि ती कन्या मात्र रात्र झाल्यामुळे एका झाडाखाली, एका वृक्षाखाली त्या ठिकाणी थांबली. की आता तो संन्याशी तर निघून गेला. थांबल्यानंतर रात्रीचा वेळ, आता कुठं परत कसं जाणार, त्यावेळेस काय एवढ्या सुविधाही नव्हत्या, बॅटरी वगैरे हे ते, अंधार पडलेला. मग त्यांनी काय केलं, थंडीचे दिवस कुडकुडत होते आणि अशा वेळी त्या झाडावर एक चिमणीचा परिवार राहत होता. आणि त्या चिमणीचा परिवारामध्ये एक सदस्य, त्या चिमणीचे पती, चिमणी आणि तिचं एक छोटंसं बालक, अशा पद्धतीने 3 जण वास्तव्य करत होते. त्यावेळेस तिथे जो असलेला चिमणा आहे त्यांनी विचार केला की यांना थंडी वाजत आहे. त्यावेळेस तिघांनी काय केलं, थोडं गवत आणून त्या ठिकाणी टाकलं. ते लक्षात आलं की गवत हे आपल्यासाठी करत आहे. मग त्यांनी त्या ठिकाणी शेकोटी करण्यासाठी काय केलं, तर थोड्या काड्या जमा केल्या, पण विस्तू नाही. शेवटी एक चिमणा उडत गेला आणि कुठेतरी उडत जाऊन त्याने पाहिलं ज्या ठिकाणी विस्तव होता त्या विस्तवाची काडी त्याने आपल्या चोचीत धरली आणि विस्तवाची काडी त्या ठिकाणी आणून टाकली. त्या ठिकाणी जाळ झाला. यांनाही ऊब आली, त्यांना बरं वाटलं, परंतु पोटात काही नाही. शेवटी त्या चिमण्याने विचार केला की आज आपल्या घरी या ठिकाणी अतिथी म्हणून पाहुणे आले आहे, आपल्याकडे देण्यासाठी तर काही नाही, आपण यांना काय द्यावं. मग शेवटी त्या चिमण्याने विचार केला की बघा, आयुष्यच काय क्षणभंगूर आहे, पण या क्षणभंगूर आयुष्यामध्ये जर आपल्याकडून कोणाची सेवा घडत असेल तर ती सेवा आपण केली पाहिजे. म्हणून त्यांनी विचार केला आणि त्यांनी ठरवलं की यांचं पोट भरण्यासाठी आपण काय करू, आपल्या स्वतःचा देह समर्पित करू. दगदगता जाळ खाली लागलेला होता आणि कुठल्याही पद्धतीने विचार न करता तो चिमणा जो आहे त्याने लगेच काय केले, त्या जाळामध्ये उडी घेतली, कारण यांचं पोट भरावं. हे सगळं दृश्य ते पाहत होते. ज्यांनी वाचवण्याचा प्रयत्नही केला पण त्या जाळामध्ये जळून भस्म झाला. आता एवढं 3 जण त्या ठिकाणी खाणारे, एवढंसं मांस तिथे तयार झालं. शेवटी त्या चिमणीने सुद्धा विचार केला की हे अतिथी आपल्या घरी आले, आपल्या पतीने तर देह समर्पित केला आहे, पण या 3 याच्यामध्ये पोट कसं भरणार आहे. म्हणून चिमणीने सुद्धा काय केलं, त्या अग्नीमध्ये आपला देह समर्पित केला. या दोघांनी विचार केल्यानंतर त्या बालकाने विचार केला की आई वडिलांना आपल्या एवढा मोठा त्याग केला, आपलं सुद्धा देह ह्या क्षणभंगूर आहे, जाणार आहे. मग त्यांनी सुद्धा त्या अग्नीमध्ये प्रवेश केला. तिन्ही दृश्य, तो राजा, तो संन्याशी आणि ती राजकन्या, तिघही ते पाहत होते. त्यावेळेस त्या संन्याशाने राजाला सांगितलं, बघ राजा, अरे या ठिकाणी पहिलं दृश्य जे तू पाहिलं आहे त्या पहिल्या दृश्यामध्ये संपूर्ण वैभव ऐश्वर्य प्राप्त होऊन, राजकन्या प्राप्त होऊन, तरीही सुद्धा त्या संन्याशाने त्याला लाथ मारली. काय, राजवैभव प्राप्त होऊन, राजकन्या प्राप्त होऊन, तरीही सुद्धा त्या राजवैभवाला, राजकन्याला लाथ मारली आणि आपलं संन्याशी जीवन जगण्यासाठी जो जंगलामध्ये निघून गेला. म्हणून संन्यास आश्रम काय आहे, श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण आलो, हे जे काही पती पत्नी आणि मूल आहे या तिघांनीही आपण अतिथी म्हणून आलो, अतिथीचं पोट भरलं पाहिजेत, म्हणून ज्यांनी स्वतःचा देह सुद्धा समर्पित करण्यासाठी मागे पुढे पाहिलं नाही.
अशा पद्धतीने आपला देह समर्पित केला, म्हणजे अतिथीची सेवा करण्यासाठी एवढं त्याने टोकाचं पाऊल उचललं, म्हणून गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे. म्हणून दोन्हीही आश्रम आपापल्या पद्धतीने आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. तर अशा पद्धतीने जो व्यक्ती गृहस्थामध्ये आहे आणि अतिथीचा सत्कार करत नाही, अतिथीचा आदर करत नाही, असा व्यक्ती किंवा मानवजातीला समाधान संतोष देत नाही, असा माऊली पुन्हा सांगतात, ऐसा स्वधर्म क्रिया रहितू अचिलेपण प्रमुत्तू केवळ भोगासक्तो होईल जो. अशा प्रकारे जो स्वधर्माचे आचरण करणार नाही, जो संपन्नतेमुळे उन्मत्त होऊन केवळ विषय भोगामध्ये आसक्त होईल, त्याला मोठे मोठे अपाय होतील. त्यामुळे त्यांच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य काय होईल, विषय भोगामध्ये आसक्त होईल. अशा प्रकारे जो स्वधर्माचे आचरण करणार नाही व संपन्नतेमुळे उन्मत्त होऊन केवळ विषयाभोगामध्येच आसक्त होईल. कोण? की सगळं प्राप्त होऊन सुद्धा देवतेच्या कृपेने अनेक लोक श्रीमंत असतात आणि श्रीमंत लोक असतात, आणि अशा श्रीमंत लोकांकडे वर्गणीसाठी कदाचित आपण जर गेलो ना, तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते. आपण म्हणतो देव देऊन विसरला. अरे जर त्यांना आपण म्हणलं की बाबा आम्हाला अन्नधान्यासाठी किंवा आश्रमासाठी काही देणगी द्या, तर ते देणगी सुद्धा देत नाही, उलट मागे पुढे बोलतील. पण एखादा गरीब असेल, त्याची खाण्यापिण्याचीही सोय नसेल, तरी तो खिशामध्ये हात घालेल आणि 50-100 रुपयाची नोट काढून देईल. पण कधी देवतेच्या कृपेने त्यांना जर हे ऐश्वर्य समाधान प्राप्त झालं, तरीही जो अशा पद्धतीने सेवा करत नाही, उलट भोगासक्त होतो, त्याचा जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं पालन करत नाही. वास्तविक पाहिलं तर गृहस्थ जीवनामध्ये दान पुण्य केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, पण तो करत नाही. त्याची स्वधर्माचं जो आचरण करत नाही, शास्त्राने ज्या पद्धतीने त्याला सांगितलं आहे, गृहस्थाला जे काही त्यांचं जीवन सांगितलं आहे त्या पद्धतीने तो आचरण करत नाही, उलट त्याच्यामध्ये भोगासक्त होऊन राहतो, असा व्यक्ती तया मग आपाव थोर आहे, जेने ते हातीची सकळ जाय, देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. मग अशा पुरुषाविषयी म्हणतात की त्याला मोठमोठे अपाय होतील. त्यामुळे त्यांच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल, त्याला प्राप्त असलेले भोगही भोगू शकणार नाही. बघा, अशा पद्धतीने जर आपल्या जीवनामध्ये स्वधर्माचं आचरण केलं नाही, म्हणजे गृहस्थ असून सुद्धा जे काही त्याला नियमावली होती, नियमाला लावली होती, अतिथीची सेवा करणे असेल, साधू सेवा करणं असेल, अतिथीला जीव घालणं असेल, संतांना जीव घालणं असेल, अग्निहवन असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी केल्या नाही, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केल्या नाही, तर काय होईल, तर मग अपाय होईल. एवढंच नाही तर त्यांचं सगळं ऐश्वर्य नाहीसं होईल. तुम्ही बघा, असं म्हणतात की विहिरीतलं पाणी जर जास्त दिवस काढलं नाही, विहिरीतलं पाणी जर जास्त दिवस काढलं नाही, ते तसंच विहिरीमध्ये साठवून ठेवलं तर ते पाणी काही दिवसानं पिण्याच्या लायक राहत नाही. आणि तेच पाणी जर तुम्ही काढत राहिले तर त्याच्यामध्ये पुन्हा पाणी येत राहतं. अरे विहिरीमध्ये एका विशिष्ट लेवलच्या नंतर पाणी कितीही हे असलं तरी वाढत नाही, तितकंच पाणी राहतं. परंतु तुम्ही ज्यावेळेस ते पाणी काढसाल त्यावेळेस पुन्हा पाणी येईल, पुन्हा पाणी त्यामध्ये येत असतं. त्या पद्धतीने जर तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये असाल आणि तुम्ही जर दानधर्म केला, तर दानधर्म केल्यानंतर तुमच्या जीवनामधील धनसंपत्ती नाहीशी होत नाही. तुम्ही जेवढं दान करसाल त्याच्या 10 पट तुम्हाला परत मिळत असतं. तुम्ही जेवढं दान करसाल त्याच्या 10 पट तुम्हाला परत मिळत असतं. परंतु आपण दान करत नाही आणि त्याचा अनुभव घेत नाही, आहे की नाही? बघा, मारवाडी समाजामध्ये खूप लोक दान धर्म करतात. का करतात? त्यांना माहिती आहे आपण जेवढं दान केलं तेवढ्याच पटीने आपल्याला ते परत मिळत असतं. आणि जे दान करत नाही त्यांच्या संबंधानं किंवा त्यांचा गृहस्थाचा स्वधर्माचे पालन करत नाही, त्या संबंधानं सांगतात की देवतेने दिलेलं धन सुद्धा मग त्यांचा नाश पावतं. काय होतं? त्या देवतेने दिलेले धन सुद्धा त्यांचा नाश पावतं, ते सुद्धा हाताचं निघून जातं. आणि जे भोग त्याला प्राप्त झाले असतात भोगण्यासाठी, ते भोग सुद्धा तो भोगू शकत नाही.
जैसे गतायुष्य शिर्डी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. अरे ज्याप्रमाणे या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलं की जसे आयुष्य संपलेल्या शरीरात जीवात्मा राहत नाही किंवा दैवहीन माणसाच्या घरात लक्ष्मी राहत नाही. ज्याचं आयुष्य संपलेलं आहे असं आयुष्य संपलेल्या व्यक्तीच्या देहामध्ये जीवात्मा राहत नाही. एखादा व्यक्ती 100 वर्षाचा झाला आहे, खुश झालेला आहे, संपूर्ण शरीर वार्धक्याने लटलट हालत आहे, त्यावेळेस जीवात्मा त्या शरीरामध्ये राहत नाही. जीवात्म्याची ओढ असते त्या शरीराला सोडून द्यायची आणि नवीन देहामध्ये प्रवेश करायची. नवीन देहामध्ये जाण्याची त्याची इच्छा असते, नवीन देहामध्ये जाण्याची त्याची आशा असते, नवीन देहामध्ये जाण्याची त्याची आकांक्षा असते. तो त्या जीर्ण शरीरामध्ये राहत नाही. त्या जीर्ण शरीराचा तो त्याग करण्याचा प्रयत्न करतो. किंवा का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. एखादा निदैवी असेल ज्याच्या दैवामध्ये नाही, अशा निदैवाच्या घरी लक्ष्मीचा वास राहू शकत नाही. अरे त्याला दिल्याचा जरी प्रयत्न केला तरी तो त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. असं उदाहरण सांगतात की एकदा, उदाहरण काल्पनिक असो का कसं असो, परंतु याच्यापासून आपल्याला बोध काय घ्यायचा तो महत्त्वाचा आहे. एकदा असं सांगतात की एक व्यक्ती असतो, खूपच तो गरीब असतो, त्याची खायची सुद्धा सोय नसते आणि मग लक्ष्मीला त्याची दया येते आणि लक्ष्मीला दया येते आणि मग लक्ष्मी काय करते की एक त्या व्यक्तीसाठी एक सोन्याचा हंडा म्हणा किंवा सोन्याचं गाडगं म्हणा, ती त्याच्या रस्त्यामध्ये, ज्या रस्त्याने तो चालत असतो त्या रस्त्यामध्ये ठेवून देते की त्या रस्त्याने तो येत असतो. आता हा व्यक्ती त्या रस्त्याने चालत असताना त्याला डोळे आहे, सगळं आहे, परंतु अचानक चालत असताना त्याच्या मनामध्ये विचार येतो की मी अशा पद्धतीने डोळे असताना असं चालू शकतो. पण ज्या व्यक्तींना, ज्यांच्या जीवनामध्ये डोळे नाही, आंधळे आहे, ते व्यक्ती आंधळे असताना कसे चालत असतील बरं, डोळे लावून कसं चालत असतील. आणि तो सुद्धा काय करतो, डोळे लावून घेतो आणि आंधळ्या व्यक्तीसारखा चालण्याचा प्रयत्न करतो. आता ज्या रस्त्याने तो चाललो आहे त्या रस्त्यावर सोन्याचं काय एक घागर भरलेली आहे, पण तरीही सुद्धा त्याचं निदैव असं बघा की ऐन ती सोन्याची घागर दिसायची आणि याने डोळे लावून घ्यायचे आणि आंधळ्या व्यक्तीसारखं चालण्याचा यानं प्रयत्न करायचा. आणि समोर गेल्यानंतर म्हणतो बापरे, असा व्यक्ती अशा पद्धतीने काय आंधळा व्यक्ती चालत असतो. अरे पण तुला जी सोन्याची घागर मिळणार होती ती तर हे झाली. म्हणजे सांगायचा अर्थ, पण त्याचं दैवच नसेल, निदैवी असेल, तर अशा व्यक्तीच्या ठिकाणी लक्ष्मी राहू शकत नाही किंवा लक्ष्मी त्याला प्राप्त होऊ शकत नाही. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवी हरपला प्रकाश जाय. ज्या पद्धतीने सांगतात तैसा स्वधर्म जरी लोपला, त्या पद्धतीने ज्याने स्वधर्माचा काय केला आहे, त्याग केला आहे. म्हणजे जसं स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं तो पालन करत नाही. या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलं की ज्याप्रमाणे दिवा मालवला की प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे स्वधर्म जर लोप पावला तर सुखाचा प्रकाश नाहीसा होऊन दुःखाचा अंधार पसरतो. अरे दिवा लावलेला आहे खोलीमध्ये, दिव्यातील तेल संपलं. अरे दिव्यातील तेल संपल्यानंतर दिवा जो आहे तो विझून जातो आणि विझल्यानंतर खोलीमध्ये काय होऊन जातो, अंधार होऊन जातो. आणि खोलीमध्ये अंधार झाल्यामुळे काय होतं की सगळीकडे अंधकारच पसरतो आणि अंधकार पसरला की मग त्या खोलीमध्ये जसा प्रकाशाचा अभाव असतो किंवा अभाव दिसतो, त्या पद्धतीने जो व्यक्ती आपल्या स्वधर्माचं पालन करत नाही त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये सुखसुद्धा मिळत नाही किंवा सुखाचा प्रकाश नाश पाहून तो दुःखाचा अंधकार भोगत असतो. अरे जर तुम्ही तुमचा स्वधर्म पालन केलं तर देवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि देवता प्रसन्न झाल्यानंतर देवता प्रसन्न होऊन त्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय करेल, तर तुम्ही जे इच्छित फळ आहे, मागे सांगितलं आहे की तुम्ही जे म्हणाल ते तुम्हाला काय प्राप्त होईल. एवढंच नाही, तुम्ही दुसऱ्याला सुद्धा म्हणला वाचा सिद्धी पावालं, आज्ञापाक व्हाल. अरे एवढंच नाही तर
तुमते म्हणिये तुमते मागतील महारिद्धी. अरे तुम्हालाच ती महारिद्धी काय करेल, एक प्रकारचे तुमच्याकडे एवढं सामर्थ्य प्राप्त होईल की ती महारिद्धी तुम्हालाच मागेल. म्हणजे एवढं सामर्थ्य तुमच्याकडे प्राप्त होईल, पण कशाने? स्वधर्माचं आचरण केल्यानंतर. मग स्वधर्म आचरण तुम्ही केलं पाहिजे. आणि जर नाही केलं तर मग काय होईल? ज्या पद्धतीने दिवा विझल्यानंतर त्या संपूर्ण खोलीमध्ये अंधकार होऊन जातो, त्या पद्धतीने त्याचप्रमाणे जो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये जो त्याचा स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं पालन करत नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनातील सुद्धा सुखरूपी जो प्रकाश आहे तो नाश पावून अंधकार रूपी जो दुःख आहे ते अंधकार रूपी दुःख त्याला भोगायला येईल किंवा त्याला प्राप्त होईल. पुन्हा माऊली सांगतात, तैसे निजवृत्ती जेत सांडे तेच स्वतंत्र ते वस्ती न घडे, ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. ज्याप्रमाणे की स्वधर्माचा त्याग करतो आणि त्यांचे स्वातंत्र्य नष्ट होते. प्रजाजन हो हे तुम्ही योग्य प्रकारे समजून घ्या असे ब्रह्मदेव म्हणाला. अरे जो स्वधर्माचा त्याग करतो, ज्याचा जो स्वधर्म आहे, आता अर्जुनाचा स्वधर्म काय आहे? युद्ध करणे. पण अर्जुन जर आपल्या जीवनामध्ये आपल्या युद्धासारखं कर्म करत नसेल, त्याच्या स्वधर्माचं आचरण तो करत नसेल, तर एवढं लक्षात ठेवायचं की अर्जुन स्वधर्माचं पालन करत नसल्यामुळे की त्याला सुद्धा याचा परिणाम जे आहे तो परिणाम म्हणजे काय? दुःखच प्राप्त होणार आहे. म्हणून ज्याला जो स्वधर्म दिलेला आहे त्या स्वधर्माचं त्याने योग्यरित्या व्यवस्थितरित्या पालन केलं पाहिजे. आणि ज्याने पालन केलं त्याला त्याचं सुख वैभव भोगायला मिळणार आहे. परंतु जो पालन करणार नाही, स्वधर्माचा त्याग करेल, त्याचं स्वतंत्रताही नष्ट होईल आणि स्वतंत्रता नष्ट होऊन त्याला त्याच्या जीवनामध्ये दुःखरूपी अंधकार येईल. म्हणून प्रजा हो हे सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्याव्या अशा पद्धतीने ब्रह्मदेव म्हणत आहे. कोणाला म्हणत आहे ब्रह्मदेव? तर प्रजेला म्हणत आहे. प्रजेने काय प्रश्न केला होता की आम्ही आता कोणाचा आश्रय घेऊन जगावं, आम्ही काय करावं, आमचं कर्तव्य कर्म काय आहे, आम्ही कोणत्या कर्तव्य कर्माचे पालन केलं पाहिजे. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहेत. कोण सांगत आहेत? तर या सगळ्या गोष्टी सांगत आहेत तर ते म्हणजे ब्रह्मदेव. कोणाला सांगत आहे? प्रजेला सांगत आहे की तुम्ही तुमच्या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. आणि जर तुम्ही तुमच्या स्वधर्माचं आचरण केलं नाही, तुम्ही तुमचा स्वधर्म व्यवस्थितरित्या पार पाडला नाही, तर त्यामुळे तुम्हाला काय होईल की दुःखच भोगायला येईल. अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. आणि अशा पद्धतीच्या जवळजवळ आता 11 ओव्या आहे त्या या तिसऱ्या अध्यायातील 111 ओव्या ज्या आहे ते या ठिकाणी समाप्त झाले आहे. आता उर्वरित जे काही या श्लोकावर ओव्या आहे ते आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. आजची जी झालेली चिंतन रूपी सेवा आहे ती विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी आपण समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.